नमस्कार मित्रांनो, राम चव्हाण या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मी आत्ता हे तुम्ही पाठीमागं पाहताय 100 वर्षापूर्वीचं घर आहे, जुनं घर आहे. तर हे आत्ता पाडायचं आहे मित्रांनो. बघताय तुम्ही सागवानी लाकडाचा दरवाजा, शेजारी त्याचे दिवळे आहे. हे असे ग्रामीण भागातले खूप थोडीशी अशी घरे राहिलेली आहेत. आता ही दगडी जोत मित्रांनो, बघताय तुम्ही अशा पद्धतीचं गावाकडं बांधकाम आहे मित्रांनो. दरवाजा पाहताय तुम्ही, सागवानी लाकडाचा दरवाजा आहे. त्याच्यावर सुंदर अशी मोराची बी नक्षीकाम केलेलं आहे वर, बघा तुम्ही. अशा पद्धतीनं घर पाडायचं चाललंय मित्रांनो. कडी कसली आहे त्याला लावायची. खूप छान असं घर होतं आहे मित्रांनो. दगड माती इटाचं घर मित्रांनो. हे 100 वर्षापूर्वीचं घर आहे. तर तुम्ही पाहताय खूप छान असं दगडी विटाचं बांधकाम आहे मित्रांनो. तर हे आत्ता पाडायचं आहे घर, तुम्ही बघू शकता. गावाकडे अशी खूप थोडी घरे राहिलेली आहेत जुन्या पद्धतीची. मित्रांनो तुम्ही पाहू शकताय बांधकाम बघा कसं केलेलं आहे मित्रांनो. निसर्गाशी अनुकूल असणारं घर, दगड मातीचं सागवानी लाकडाचं मित्रांनो घर हे अशा पद्धतीनं पाडायचं चाललंय. अशी घरं आता पुन्हा होणार नाहीत मित्रांनो. अशी घरं गावाकडं त्या ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटचंच घर होणार. तर अशी घरं, दगड मातीची घरं जतन केली पाहिजेत मित्रांनो. निसर्गाशी ताळमेळ घालून जुन्या लोकांनी बांधलेली बघताय तुम्ही. 2.5 फुटाची ही बिथाडं सागवानी लाकडात बांधलेलं घर आता पाडायचं चाललंय मित्रांनो. तुळव्या बिळव्या पाहताय तुम्ही, सागवानी तुळव्या आहेत मित्रांनो. तुळव्या बिळव्या पाहताय तुम्ही, तुळव्या सागवानी तुळव्या आहेत. अडीच फुटाचं बिथाड मित्रांनो, बघताय तुम्ही. खूप मजबूत असं बांधकाम. काय होतंय खुर्शीचे प्लेन आहे मागं, बिया वाटते जरा पडायचं पडली काय काय दगड समजा पडलं की ते कार्यक्रम होणार आहे मित्रांनो. घर पाडायला सुरुवात झालेली आहे बघा तुम्ही अशा पद्धतीनं. चला या चौकट धरा म्हणून.